नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील अभ्यासक्रमांचे प्रकार, सर्पिल आकार आणि घटक मांडणी, अभ्यासक्रम किंवा टाइप्स ऑफ करिक्युलम, स्पायरल अँड टॉपिकल करिक्युलम याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया अभ्यासक्रमांचे प्रकार, सर्पिल आकार आणि घटक मांडणी अभ्यासक्रम, टाइप्स ऑफ करिक्युलम, स्पायरल अँड टॉपिकल करिक्युलम। प्रस्तावनेमध्ये बघा, गणित शिक्षणाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रम प्रकारांचा विचार केला जातो। माध्यमिक स्तरावर इयत्ता 5वी ते 10वी गणिताचे शिकवण्याचे 4 मुख्य प्रकार आहेत अभ्यासक्रमाचे। नंबर 1 सर्पिल आकार अभ्यासक्रम, ज्याला इंग्रजीमध्ये स्पायरल करिक्युलम म्हणतो। घटक मांडणी अभ्यासक्रम किंवा घटक केंद्रीय अभ्यासक्रम, टॉपिकल करिक्युलम। समकेंद्रीय अभ्यासक्रम, कॉन्सेंट्रिक करिक्युलम। मनोरा किंवा पिरॅमिड अभ्यासक्रम, टावर करिक्युलम। तर त्याच्यातला सर्पिल आकार अभ्यासक्रम काय ते पाहूया। स्पायरल करिक्युलम, ज्याला आपण शंकू आकृती अभ्यासक्रम असं सुद्धा म्हणतो। संकल्पनाची हळूहळू वाढ होत जाणारा अभ्यासक्रम, त्याला आपण सर्पिल आकार अभ्यासक्रम म्हणत असतो। आणि त्याचा अर्थ काय की गणितीय संकल्पना प्रथम प्राथमिक स्वरूपात शिकवल्या जातात आणि नंतर त्या अधिक विस्ताराने शिकवल्या जातात। पूर्वी शिकवलेल्या संकल्पनांकडे वारंवार परत येऊन त्या अधिक सखोल त्या ठिकाणी केल्या जातात। आता याची वैशिष्ट्ये काय, कॅरेक्टरिस्टिक्स। नंबर 1 पुनरावृत्ती करून शिकवणे। एकाच गोष्टीची वेळोवेळी पुनरावृत्ती केली जाते, पण प्रत्येक वेळी ती जरा अधिक सखोल समजावून सांगितली जाते। जसं एखाद्या वर्गात अपूर्णांक शिकवले असतील तर पुढच्या वर्गात त्याच्यापेक्षा त्या अपूर्णांकाची संकल्पना अधिक सखोल त्या ठिकाणी समजावून सांगितली जाते। त्याच्यानंतर नंबर 2 हळूहळू अवघड होत जाणे। सुरुवातीला सोपी माहिती दिली जाते आणि नंतर त्याच विषयाचा अधिक गुंतागुंतीचा भाग शिकवला जातो। जसं की एक चल समीकरणे शिकवल्यानंतर 2 चलातील समीकरणे, नंतर वर्ग समीकरणे शिकवली जातात। त्याच्यानंतर तिसरे मागील भागाची पुनरावृत्ती। आधी शिकलेली माहिती विसरली जाऊ नये म्हणून नवीन माहिती आणि जुनी माहिती जोडून शिकवली जाते। जसं की आता पदावल्यांच्या संदर्भात माहिती दिली असेल तर बहुपदीची माहिती देण्यापूर्वी एकपदी कशाला म्हणतात, द्विपदी कशाला म्हणतात, त्रिपदी कशाला म्हणतात हे आधी सांगितलं जातं, नंतर बहुपदी पॉलिनॉमियल शिकवले जाते। म्हणजे मागील भागाची पुनरावृत्ती पुढच्या वर्गात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर चौथं म्हणजे आकलन करण्यासाठी वेळ दिला जातो। एका वेळी खूप कठीण संकल्पना शिकवण्याऐवजी हळूहळू टप्प्याटप्प्याने ती स्पष्ट केली जाते। त्याच्यानंतर 5वं विविध उदाहरणे आणि अंमलबजावणी। नवीन माहिती समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर केला जातो, त्यामुळे विषय अधिक स्पष्ट होतो। 6वं शिकवलेले चांगल्या प्रकारे स्मरणात राहते। वारंवार अभ्यासामुळे माहिती डोक्यात चांगली फिट बसते आणि ती लवकर विसरली जात नाही। 7वं संपूर्ण विषय समजून घेण्यास मदत होते। सुरुवातीला थोडक्यात शिकवलेल्या गोष्टी हळूहळू मोठ्या घटकाचा भाग बनतात, त्यामुळे संपूर्ण विषय समजायला विद्यार्थ्याला सोपा जातो। सर्पिल अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना हळूहळू आणि चांगल्या प्रकारे विषय समजतो, त्यामुळे शिक्षण सोपे आणि प्रभावी होते। आता याची काही माध्यमिक स्तरावरची उदाहरणे पाहूया। जसं इयत्ता 5वीला सरळ रेषा, त्रिकोण, चौकोन यांची प्राथमिक माहिती दिली असते। इयत्ता 7वीला त्रिकोणांचे प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिलेली असते। इयत्ता 9वीला पायथागोरसचा सिद्धांत आणि त्रिकोणमितीच्या संकल्पना दिलेल्या असतात आणि इयत्ता 10वीला त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि त्यांचे उपयोजन शिकवले जाते। तर फायदे काय होतात या सर्पिल आकार किंवा शंकू आकृती अभ्यासक्रमाचे? तर विद्यार्थ्यांना वेळेनुसार अधिक सखोल शिकता येते।
संकल्पना हळूहळू कठीण व विस्तारित होत जातात, त्यामुळे त्या संकल्पनांविषयीचे आकलन वाढते. त्याच्यानंतर दुसरा एक घटक मांडणी किंवा घटक केंद्रीय अभ्यासक्रम, टॉपिक सेंटर्ड किंवा टॉपिकल करिक्युलम. एका वेळी एकाच संकल्पनेवर सखोल भर असलेला अभ्यासक्रम असतो. अर्थ असा आहे की या प्रकारच्या अभ्यासक्रमात एकाच संकल्पनेचा अभ्यास एकाच वेळी संपूर्ण व सखोलरित्या केला जातो. या संकल्पनेशी संबंधित सर्व मुद्दे एका वर्गात शिकवून नंतर इतर संकल्पनांकडे वळवले जाते. आता घटक केंद्रीय अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॉपिकल करिक्युलम किंवा टॉपिक सेंटर्ड करिक्युलम. नंबर 1, विषयांवर भर दिला जातो. हा अभ्यासक्रम ठराविक विषयांवर केंद्रित असतो, जसे की गणित, विज्ञान, भाषा इत्यादी, आणि प्रत्येक विषय स्वतंत्रपणे शिकवला जातो. संघटित व सुव्यवस्थित शिक्षण असतं. अभ्यासक्रम ठराविक घटकांमध्ये विभागला जातो आणि प्रत्येक घटकाचे निश्चित उद्दिष्टे असतात, त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया ही नियोजनबद्ध होते. सखोल अध्ययन. तिसरं, प्रत्येक घटक स्वतंत्रपणे शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या घटकाचा सखोल अभ्यास करता येतो. शिस्तबद्ध व नियंत्रित अभ्यासक्रम. शिक्षक व विद्यार्थी दोघांसाठी हा अभ्यासक्रम सोपा असतो, कारण तो व्यवस्थित विभागलेला असतो आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार शिकवला जातो. 5 आहे सुलभ मूल्यांकन. घटकानुसार अभ्यासक्रम विभागलेला असल्याने विद्यार्थ्यांचे आकलन व प्रगती तपासण्यासाठी परीक्षा किंवा चाचण्या घेणे सोपे होते. म्हणजे घटक चाचणी घेता येते, तेव्हाही चाचण्या घेता येतात. त्याच्यानंतर 6, मूलभूत संकल्पनांवर भर. प्रत्येक घटक स्वतंत्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना नीट समजतात, जेणेकरून पुढील शिक्षण सुलभ होते. 7, शिस्तबद्ध आणि सोपी रचना. शिक्षणाची रचना स्पष्ट आणि क्रमशः असते, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी ते सोपे आणि समजण्यास सोयीचे होते. आता माध्यमिक स्तरावरील उदाहरणे पाहूया. इयत्ता 8वीला पूर्णपणे संख्या प्रणाली शिकवली जाते, जसं पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, संपूर्ण संख्या, अपरिमेय संख्या, वर्ग व घनसंख्या, घातांकित संख्या. इयत्ता 9वीला केवळ बीजगणितीय एका चलातील समीकरणे, म्हणजे बीजगणितामध्ये एका चलातील समीकरणे, 2 चलातील समीकरणे, वर्ग समीकरणे या संकल्पनेवर भर दिला. तर इयत्ता 10वीला संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्स पूर्णतः शिकवले जाते. यामध्ये मध्यमान, स्थळ, मध्यांक व बहुलक या सगळ्या उपघटकांवर भर दिला जातो. म्हणजेच एकाच घटकातील सर्व संकल्पना क्रमाक्रमाने शिकवल्या जातात. फायदे काय आहेत की एका घटकावर लक्ष केंद्रित केल्याने तो चांगल्या प्रकारे शिकता येतो. संकल्पना एकत्र गुंफल्या जात नाहीत, त्यामुळे गोंधळ कमी होतो. हा अभ्यासक्रम विषयांवर केंद्रित असल्याने तो पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये सर्वाधिक वापरला जातो. तर समारोपामध्ये पाहूया. शिक्षण हे सतत विकसित होणारे क्षेत्र आहे, ज्यामध्ये अध्यापनाच्या विविध पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा समग्र विकास साधला जातो. त्यातीलच एक प्रभावी तंत्र म्हणजे सर्पिल आकार अभ्यासक्रम वा शंकू आकृती अभ्यासक्रम, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पायरल करिक्युलम म्हणतो. या पद्धतीत विशिष्ट संकल्पना आणि कौशल्ये वारंवार, अधिक खोलवर आणि विस्तृत स्वरूपात शिकवली जातात. यामुळे विद्यार्थी सुरुवातीस साध्या स्वरूपात शिकलेल्या संकल्पनांना अधिक व्यावहारिक आणि जटिल स्वरूपात समजून घेऊ शकतात. दुसऱ्या प्रकारचा अभ्यासक्रम म्हणजे घटक मांडणी किंवा घटक केंद्रीय अभ्यासक्रम, टॉपिकल करिक्युलम किंवा टॉपिक सेंटर्ड करिक्युलम म्हणतात. होय, या प्रकारच्या अभ्यासक्रमात एकाच घटकावर लक्ष केंद्रित करून त्यातील सर्व मूलभूत संकल्पना शिकवल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटकाचा तुटकपणे अभ्यास न होता सखोल व विस्ताराने अभ्यास यामध्ये होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो घटक सोपा वाटू लागतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.